देशात येत्या मे महिन्यापासून जनगणना कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रम 2 टप्प्यात राबवण्यात येणार असून यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून केली जाणार आहे। जनगणना ही 2 टप्प्यात घेण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात देशभरातील सर्व घरांचं सर्वेक्षण केलं जाणार असून यात घरांची स्थिती, सुविधा आणि पायाभूत रचनेशी संबंधित माहिती नोंदवली जाईल। दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना केली जाणार असून ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल माध्यमातून पार पडेल। टॅबलेट आणि मोबाईल ॲपच्या माध्यमातून माहिती संकलित करून ती थेट सर्व्हरवर अपलोड केली जाणार आहे। यंदाच्या जनगणनेत 32 प्रकारची माहिती समाविष्ट असणार आहे। यामध्ये वय, लिंग, शिक्षण, रोजगार, निवास व्यवस्था यासह घराच्या प्रमुखाची जात देखील नोंदवली जाणार आहे। भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जनगणनेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून या माहितीच्या आधारे भविष्यातील विकास योजना आणि जनकल्याणकारी धोरणे अधिक प्रभावीपणे राबवता येणार असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे।